बुल्ढाना जिले की मोताला तहसील स्थित मालेगांव में वन विभाग द्वारा जंगल की जमीन से अतिक्रमण हटाते समय आदिवासी अतिक्रमण धारकों और वन विभाग के बीच तीव्र संघर्ष हुआ। इस प्रकरण में आरोपी रहे भीम सिंह गायकवाड़ ने गिरफ्तारी के डर से कीटनाशक पीकर आत्महत्या का प्रयास किया। उन्हें जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया, जहां डॉक्टरों के अनुसार उनकी स्थिति गंभीर बनी हुई है। आत्महत्या का प्रयास करने से पहले भीम सिंह गायकवाड़ ने सरकार के नाम पर चिट्ठी भी लिख छोड़ी है। हे माझे पती आहे, यानं औषध घेतलं, आमचे घरदार मोडे, घरात घुसून मारलं पोलीसवाल्यानं, फारटवाल्यानं। त्याच्यामुळं यानं औषध घेतलं। हे औषध जंगलात राहताना औषध घेतलं, घरी आले, मला म्हटलं जमा कर, मी औषध घेतलं। मी जमा केल्यानंतर मी सरकारी दवाखान्यात आणलं आणि भरती करून दिलं। त्यांनी काही चिठ्ठी लिहिली होती? हा, चिठ्ठी लिहिली होती त्यानं। ती चिठ्ठी मी दाखवू शकते का? तर आता त्यानंतर काही पोलीस वगैरे आले होते का? नाही, पोलीस वगैरे कोणीच नाही, अजून काहीच कारवाई नाही करू राहिले माझ्या नवऱ्याची। ते जी घटना घडली होती अतिक्रमणाच्या दिवशीची, जे संघर्ष झाला होता, हा, त्या दिवसापासून हे कुठे होते मग? हे जंगलात होते ना। ते लोकांना दबदबाच आणला होता ना, घरात घुसून मारत होते ते लेकरं बाळा सगळं, कोण? फारटवाले आणि पोलीसवाले। काही दिवसापूर्वी माळेगाव इथला अतिक्रमण फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर आणि पोलीस प्रशासन यांनी दमदाटी करून काढलं आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर असल्या कारणाने त्यांनी त्या गोष्टीचा उद्रेक केला। पण आता त्या घटनेचा एवढा उद्रेक होऊ राहिला की ते पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हे घराघरातून आदिवासी लोकांना काढून मारहाण करत आहे। त्या धाकापोटी आमचे काही आदिवासी बांधव हे जंगलाने पळत फिरत आहे आणि त्यांच्या धाकापोटी त्यांनी आता हे सदर जो काय नाव याचं गायकवाड म्हणून नावाचे व्यक्ती आहे, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी काल रात्री 9-10च्या सुमारास जंगलामध्ये विष प्रशासन केला आणि घरी आले आणि बायकोला त्यांनी सदर घटनेची माहिती दिली की मी असं प्रकारचं कृत्य केलं आहे आणि आता मला पोलीस स्टेशनमध्ये जमा करा।